गेली नाही. पावसाळा जोरात आहे, व्यवस्थित अपेक्षित असणारं पाणी भरलंय का? हो भरपूर. आणि आता श्रावण संपलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण आता एकदम शाकाहारी आहात, शुद्ध आहात. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत थोडीशी माहिती देण्यासाठी आपण बैठक आयोजित केलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये मराठा समाजाचा उद्योजक होण्याकरिता जी माझ्याकडे जबाबदारी सोपवली होती आणि त्या जबाबदारीला अनुसरून काही माहिती मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या नंतर मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये काही तरतूद करण्यात आल्या, फेरबदल करण्यात आले आणि व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज महामंडळ देते. सुरुवातीला ही योजना फार धीमी गतीने चालत होती. 2018ला माझी नियुक्ती केली. आपण बऱ्याचशा दौऱ्यावरती भेटलो, मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दौरे केले आणि लोकांपर्यंत हा विश्वास निर्माण केला की आपण पुढाकार घ्या, बँक तुम्हाला कर्ज देईल. यानंतर बँकेकडनं प्रतिसाद न मिळाल्यामुळे परत आपण कलेक्टर लेवलला जाऊन बँकेच्या बैठका घ्यायला लागलो. आणि जर आपण बघितलं की सातारामध्ये 2024च्या अगोदर आपण ज्या वेळेला 1 लाख मराठा उद्योजकाचा आकडा पार केला, त्यावेळेला आपण मुख्यमंत्र्यांचा, त्यावेळेला साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आपण सातारा जिल्हा DCC बँकेच्या हॉलमध्ये जो मोठा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाबद्दलचं केलेलं कार्याचंही आपण सर्वांनी कौतुक केलं. खास करून शिवेंद्रजी भोसले साहेब उपस्थित होते आणि आपली वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने चालत होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही असे मुद्दे घडण्यात आले, निर्णय घेण्यात आले जे पूर्णपणे बेकायदेशीर होते आणि गेल्या 7-8 महिन्यापासून मी हे सातत्याने सांगत होतो की हे बेकायदेशीर मुद्दे मूळ मराठा समाजाच्या लाभार्थ्यांचं नुकसान करतात. आज महाराष्ट्रामध्ये साधारण 1,84,000 मराठा उद्योजक त्या ठिकाणी झालेले असून आज आपल्या कराडमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये 11,800 लाभार्थी आपल्या फक्त सातारा जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडनं वेळेवर देणारा निधी, हा निधी लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आलेलो आहोत. ज्या मुद्द्यावरती मी आपल्याला बोलत होतो की जो 2024 मधील काढलेले GR, 2025 मध्ये काढलेले LOI अचानकपणे मागच्या काही महिन्यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक MD यांनी ती रद्द केली. लेखी स्वरूपावर कळवून देखील त्यांनी हे गांभीर्य समजलं नाही, परंतु ते असं वाटत होतं की कुठेतरी जाणीवपूर्वक शासन आणि लाभार्थ्यांमध्ये अंतर निर्माण करून देण्याचं त्यांनी काम केलं. गेल्या 10 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये आम्ही 5 जिल्ह्यामध्ये दौरे घेतले. लोकांनी आम्हाला भेटलं, लोकांची भेटण्याची परिस्थिती त्यांनी सांगितली की आबासाहेब आम्ही तर कर्ज घेतले आणि अचानकपणे तुमच्या MDनी असं परिपत्रक काढलं की त्याच्यामुळे आमचं व्याज परतावाच मिळणार नाही आणि 15 लाखापर्यंत जर आम्ही कर्ज घेतलं असेल, 15 लाखापर्यंत आम्ही कर्ज घेतलं असेल आणि जर आम्हाला व्याजच मिळालं नाही तर आम्ही सगळेजण त्या शासनाच्या योजनेअंतर्गत धाडस केलं आणि अडचणीत येऊ. आणि हे सगळे अर्ज आम्ही एकत्र केले. सुदैवाने मी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मीटिंगमध्ये भेटून मंगळवारी ही वस्तुस्थिती सांगणार होतो. सोमवारी रात्री राजेंद्र राऊत साहेब आमचे विधान परिषदेचे आमदार बार्शीमध्ये मेळावा झाला आणि मंगळवारी सकाळी मलाच निरोप आला की बाबा त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही महामंडळाच्या MDनी श्रावणाच्या पहिल्या दिवस मी त्यांची भेट घेतली. आम्ही जवळजवळ अर्धा दिवस या विषयावरती सखोल चर्चा केली आणि परत मी दौऱ्याला गेलो. काल परत आमची चर्चा झाली आणि मूळ जो मुद्दा आहे की 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र आणि 2025च्या अगोदरचे प्रमाणपत्र, हे दोन्ही प्रमाणपत्राची माहिती सविस्तर त्यांनी गोळा केली नव्हती मागच्या MDनी.
आणि त्यामध्ये मूळ मराठा समाजाच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासनावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी कर्ज घेतलं होतं बँकेकडनं आणि ते व्याजाची अपेक्षा करत होते. आता हे सगळ्या गोष्टी आम्ही संकलन केलेल्या आहेत. आता ते आजच मगाशी एमडीशी माझं बोलणं झालं, ते आता आम्ही अधिकृतपणे पत्र काढतोय महामंडळाचं, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 24 आणि 25 चे किती लोकांनी LY काढलेत आणि त्यांनी किती बँकेने कर्ज घेतलेत हे शानिशान तपासलं जाईल. आणि सर तपासल्यानंतर त्वरित पुढच्या येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आम्ही त्याचं आर्थिक नियोजन करून त्या लोकांना व्याज परतावा देणार आहोत. खरं म्हणजे शासन इतक्या चांगल्या पद्धतीने महामंडळाची सविस्तर बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते, परंतु आपलेच अधिकारी कधी कधी आपल्याच घरातलाच माणूस आपल्याला विरोध करतो, तसंच हा प्रकार झाला. पण असो, नवीन MD चांगला आहे, आपल्याच भावकीतला आहे आणि चांगल्या ठिकाणी त्याने काम केलेलं आहे. गोरेताई जे आपल्या उपसभापती होत्या त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे. राम शिंदे म्हणून आपले मंत्री होते, राज्यमंत्री, त्यांच्याकडे त्यांनी काम केले. त्यांचा शासनामध्ये काम करण्याचा चांगला दांडगा अनुभव आहे. म्हणून लवकरच आम्ही मराठा समाजाचे हे प्रश्न आम्ही मार्गीस लावू. त्याचबरोबर आताही काही आमची मराठा मुलं भेटली होती आणि त्यांनी हेच खंतव्य केली की सर 2023ला आम्ही योजनेचा लाभ घेतला. महामंडळाच्या वतीनं काही गोष्टी दिरंगाई होते अधिकारी वर्गांकडनं आणि अचानकपणे आमचं प्रकरणच रद्द करण्यात आलं. आताच मला ते भेटले होते, तर मी त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, आम्ही याची सविस्तर चौकशी करू, तपासणी करू. जर एखाद्या अधिकाऱ्यामुळे मराठा समाज या सगळ्या योजनेमधून वंचित राहत असेल, खास करून महामंडळाच्या मुख्य कार्यालयामधून, मग त्या अधिकाऱ्याला कमी करणं आम्ही त्या ठिकाणी जास्त बरं पडेल. परंतु शासनाच्या विरोधामध्ये मराठा समाजामध्ये कुठल्या प्रकारचा मेसेज जाता कामा नये याची मी स्वतः त्या ठिकाणी खबरदारी घेणार आहे. म्हणून सर्व पत्रकारांना मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आश्वासित करतोय की जे काही मागच्या 8-9 महिन्यापासून जे MDने केलेला कारभार आहे तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये सुरळीत करायचं आहे. त्याचं पहिलं पाऊल आमचं 24 आणि 25 राहील आणि निधीच्या संदर्भामध्ये आम्ही परत राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत. अधिकचा निधी आम्हाला मिळावा, कारण बॅकलॉग आता मोठा राहिलेला आहे, तोही महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.